नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, कंदमुळं मी काल गावावरून आलो तेव्हा मी एक घेऊन आलो. हे काय माहिती आहे मित्रांनो, त्याला आम्ही चिन्ह बोलतो आणि आज चिन्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. तर गावाला हे मित्र मंडळी जे आहेत गावची ते आवर्जून याची भाजी वगैरे बनवतात किंवा उकडून पण उपवासासाठी खाल्लं जातं. तर तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो नक्की आवडेल आणि याची रेसिपी मी कशी बनवून दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कारण काय आलं आहे मित्रांनो, गावाला असल्यामुळे मी बरेच दिवस झाले आता मुंबईला आलो आहे. त्याच्यामुळे गावचे व्हिडिओ आता बनणार नाही सध्या, कारण गावावरून काही छोटे मोठे व्हिडिओ बनवून घेऊन आलो ते व्हिडिओ आता अपलोड करतो आहे. आणि गावावरून आणलेले हे चिन्ह, आम्ही चिन्ह बोलतो, तुम्ही काय बोलता ते मला या व्हिडिओमध्ये सांगा किंवा कमेंट्स करा. हे बघा, एवढं मोठं हे चिन्ह आहे. ते खूप जमिनीमध्ये असतं, ते 2-3 फूट जवळजवळ आतमध्ये असतं ते, आणि 2-3 वर्षांनी हे काढायचं असतं. लगेच काय वर्षांनी हे तयार होत नाही. तर मित्रांनो, हा नक्की व्हिडिओ आवडेल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असं व्यवस्थित कापून घ्यायचं. खूप मोठं असतं हे चिन्ह आणि खायला सुद्धा एकदम मित्रांनो एकदम चवदार. त्याची भाजी पण बनवू शकतो आणि याला उकडवून खाऊ पण शकतो. आपण ह्याला गावाला कंदमुळं बोलतो. ह्याच्या अगोदर लोक हेच खाऊन जगत होते. आता व्यवस्थित याला धुवून वगैरे साफ करून घ्यायचं. वरती जे कवर दिसतं ते काढायचं असतं. छान भाजी बनते मित्रांनो, बघा तुम्ही एकदा तुम्ही पण करून बघा. आणि हे जास्त कोकणामध्येच होतं मला, कारण आता गावावरून जेव्हा आलो तर मी घेऊन आलो होतं हे सगळं काढून. असे तुकडे करायचे बारीक बारीक. आम्ही आता कुकरमध्ये ठेवणार. 4 ते 5 शिट्या कराव्या लागणार मित्रांनो. आणि हे जे सालवरचं असतं ते उकडल्यानंतर बरोबर निघून जातं. हे तुम्ही उकडल्यानंतर पण असंही खाऊ शकता आणि याची भाजी पण करू शकता. आता याला आम्ही कुकरला लावतो. कुकरला लावून घेतो. शोधून घ्यायचं चिन्ह. उकडल्याच्या नंतर व्यवस्थित निघून जातात ते मित्रांनो. थांब, जसं आपण बटाटा चिरतो तशा फोडी करायच्या बटाट्याच्या. सेम बटाट्यासारखं चिरून घ्यायचं आणि सेम बटाट्यासारखीच भाजी होते ती, पण ही जरा वेगळी असते, एकदम टेस्टी असते भाजी. आणि ह्या भाज्या जो मित्रांनो बिना खताच्या असतात. याला खत वगैरे काय नाही.
मित्रांनो, आता आपण काय करणार आहे माहिती आहे, ह्याच्यामध्ये काय लागणारं साहित्य थोडेसे कडक असल्यामुळे थोडंसं शिजवायला अजून लागणार त्याला. त्यासाठी आपण कांदा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि मिरची घेतली आहे आणि त्याच्यात लागणार आहे बघा हळद, जिरा पावडर घेतली, गरम मसाला, धना पावडर आणि त्याला लागणारा हा मसाला गोडा मसाला बोलतो आम्ही त्याला, वाटण ते लागणार एवढं साहित्य आणि तिखट मसाला, हा तिखट मसाला आणि थोडंफार मीठ. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला. थोडंफार तेल घेतलं आहे आता, जिरं घेतलंय, राई घेतलंय, व्यवस्थित परतून या सगळ्या गोष्टी घ्यायच्या अगोदर. थोडासा लालसरपणा यायला द्यायचा. मिरची हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, थोडंसं व्यवस्थित मिक्स करायचं ते आणि या कमीत कमी 20 मिनटं राहावं लागेल आपल्याला. आणि थोडंफार पाणी, टाकायचं. अंदाजानुसार मीठ घ्या मित्रांनो. एकदा नक्की करून बघा तुम्ही सुद्धा. गावठी चिना आहे आणि खूप चविष्ट असते आणि आपल्या शरीराला सुद्धा खूप छान आहे. बिना खताच्या भाज्या असतात त्या. आम्ही तर मित्रांनो वर्षातून 2-3 वेळ खातो. बघा मित्रांनो, कशी छान झालेली चिन्याची भाजी. नक्की कमेंट्स करा. किती छान झाले सुकी